नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कॅप राउंडची अलॉटमेंट झालेली आहे। तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी काय काय गोष्टी लागणार आहे याचा आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत आणि जे काही डॉक्युमेंट आहे, जी काही फी आहे, त्या गोष्टी कशा हँडल करायच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहोत आणि त्यानंतर स्पॉट राउंड देखील कसा हँडल करायचा आहे या सर्व गोष्टींचा आपण डिस्कशन करणार आहोत। इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काय अपडेट्स आहेत त्या सर्वप्रथम येतात दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती, तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस मध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचे आहे डॉक्युमेंट। आपली जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत? ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं होतं एफसी सेंटरला किंवा काहींनी ऑनलाईन पद्धतीने केलं होतं, ते डॉक्युमेंट जे काही डॉक्युमेंट्स असतील ओरिजिनल ते घ्यायचे आहेत। त्याच्या सेट एक 2-3 झेरॉक्सच्या सेट तुमच्याकडे असू द्या, त्या घेऊन तुम्हाला कॉलेजला जायचंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे जमा करायचे आहे। त्याचबरोबर काय करायचंय, फी जी काय कॅटेगरी असेल तुमची त्या कॅटेगरीची तुम्हाला फी चेक करायची आहे। तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे ते काय करायचं, गुगलला जाऊन सर्च करायचं। सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर असेल किंवा फीज म्हणून असं एक सेपरेट असेल, ॲडमिशनमध्ये ॲडमिशनचं सेक्शन असेल, त्यामध्ये सेपरेट या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील। त्याच सेक्शनमध्ये तुम्ही फी पण करू शकता आणि आवश्यक डॉक्युमेंट कोणते आहे तुम्हाला ॲडमिशनसाठी या दोन गोष्टी त्या ठिकाणी जाऊन बघू शकता की आपल्याला त्या कॉलेजसाठी किती फी आवश्यक आहे आणि आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। तर मग आता जी कॅटेगरी असेल, सपोज तुमची एससीबीसी असेल, ओबीसी असेल किंवा ओपन असेल, तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, एससी एसटी असेल, व्हीजीएनटी, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरून फी स्ट्रक्चर बद्दल भेटून जाईल। मग आता नंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो हॉस्टेल, पीजी किंवा फ्लॅट। मग या तीन गोष्टींपैकी तुम्हाला कोणती गोष्ट निवडायला पाहिजे? मोस्टली काय होतं की कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 मध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन करतात ना, ते हॉस्टेल घेऊन टाकतात कॉलेजचं। मग पीजी किंवा हॉस्टेल, पीजीचा अर्थ होतो की पेइंग गेस्ट आणि फ्लॅट वगैरे तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहे। पीजी मध्ये कसं असतं की आपण वेगवेगळे कॉलेजचे किंवा कोणी देखील त्या ठिकाणी येऊन राहू शकतं, त्याला आपण पीजी म्हणतो। एक हॉस्टेल टाईपच असतं पण त्या ठिकाणी कोणी राहू शकतो। हॉस्टेलमध्ये कसं असतं की आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी त्या ठिकाणी राहणार, आपलेच फ्रेंड सर्कल असणार, या सर्व गोष्टी होऊन जातात। फर्स्ट इयर मोस्टली हॉस्टेलमध्येच राहतं कॉलेजच्या। मग ज्यावेळेस ज्यांना हॉस्टेल भेटत नाही त्यांच्यासाठी पीजी आणि फ्लॅट हे दोन पर्याय उपलब्ध आहेत। ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन प्रोसेसला जातात, एखाद्याने जर ॲडमिशन कंटिन्यू केलेलं असेल म्हणजे ॲडमिशन झालेलं असेल, मग त्याला विचारून तुम्ही रिगार्डिंग चौकशी करू शकता की हॉस्टेल भेटलं का, पीजी फ्लॅट वगैरे तुझी राहण्याची सोय काय आहे। मग त्यानंतर त्याचं जर काही व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या मदतीने तुमच्या मदतीने व्यवस्थित पीजी आणि फ्लॅट त्या कॉलेजच्या एरियामध्ये किंवा कॅम्पसमध्ये व्यवस्थितरित्या सापडू शकतात। त्याचबरोबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे, त्यामध्ये काही नंबर देखील दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून विचारू शकता जे काही कॉलेज भेटलेलं आहे त्या एरियामध्ये तुम्हाला कोणत्या हॉस्टेल आहेत, पीजी आहेत, फ्लॅट आहेत, कोणत्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला मॅनेज होऊ शकतात, या सर्व गोष्टींची डिटेल्स ते मुलं तुम्हाला देऊन जातील। कारण की ते मुलं तुमच्या अगोदर जे इंजिनिअरिंग करतात त्यांनी ज्या गोष्टी फेस केलेल्या आहेत हॉस्टेल रिगार्डिंग किंवा फ्लॅट, पीजी या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला ते नक्कीच गायडन्स करतील। मग आता ट्रॅव्हलिंग, जर तुम्ही थोडं दूर असाल, फ्लॅट पासून पीजी पासून जर तुमचं कॉलेज थोडं दूर असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला ट्रॅव्हलिंग कसं शक्य आहे, तर ट्रॅव्हलिंगसाठी कोणते कोणते पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे या सर्व गोष्टींची देखील तुम्ही त्यांना इन्क्वायरी करू शकता। ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे त्या ठिकाणी सरळ टाकायचं, जे काय टीम मेंबर असेल त्या कॉलेजचा तर तो तुम्हाला कोऑर्डिनेट करेल की तुम्हाला काय पाहिजे, फ्लॅट पाहिजे, पीजी पाहिजे, हॉस्टेल पाहिजे, या सर्व गोष्टींचे डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित प्रॉपररित्या गायडन्स देतील। कारण की प्रत्येक जण आज पुण्यात ॲडमिशन इंजिनिअरिंगसाठी घ्यायला आलेलं, तर प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणून आलेला आहे। मग त्या केसमध्ये सगळ्या गोष्टी एकाच दिवशी तुम्हाला मॅनेज होणार नाही, तर त्या केसमध्ये त्यांची मदत तुम्ही नक्की घेऊ शकता। मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक विचारला जातो की दादा कॉलेज स्टार्ट केव्हापासून होणार आहे? एक साधारणतः तुमची 6, 7, 8, 9 या 4 दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची आहे। त्यामध्ये काही गणेश चतुर्थी निमित्त काही सुट्ट्या येतात आहे, पण कॉलेज त्यावेळेस देखील तुमचं ॲडमिशनसाठी चालू असणार आहे। 6, 7, 8 या 3 दिवसामध्ये तुम्ही ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करून टाकायची, ॲडमिशन प्रोसेस आपली कंप्लीट करायची आहे। जे काही डॉक्युमेंट आहे, जी काही फी आहे ती व्यवस्थितरित्या घेऊन जायची आहे, चेक करायचं, सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही घ्या, त्यानंतरच कॉलेजला जा, इन्क्वायरी करा, व्यवस्थित ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करा। या डेट्समध्ये तुमचं कॉलेज चालू असणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, असं प्रत्येकाला वाटतं की या दिवशी सुट्टी असू शकते, शनिवार रविवार कॉलेजला सुट्टी असते, पण असं काही नसतं। 6, 7, 8 ज्या सीईटी सेलने डेट्स दिलेल्या आहेत या वेळेमध्ये तुमचं कॉलेज चालू असणार आहे। मग कॉलेज स्टार्ट केव्हापासून होणार?
तर ॲडमिशन प्रोसेस ज्यावेळेसपासून ज्या नंतर संपणार त्यानंतर तुमचे स्पॉट राऊंड होतील. स्पॉट राऊंडचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहे. प्रिव्हियस व्हिडिओ आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता. स्पॉट राऊंडमध्ये काय काय गोष्टी आवश्यक असतात, कुठं आपण स्पॉट राऊंडसाठी अप्लाय केलं पाहिजे. आता एक मी त्यामध्ये सांगितलं होतं की ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ENTC भेटले त्याच ठिकाणी तुम्ही CSIT, AIDS, AIML जे काही टेक ब्रांचेस घेण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणजे जर सपोज मला XYZ कॉलेजचं ENTC भेटलेलं आहे, त्या ठिकाणी मी ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू केली, पण मला CSIT पाहिजे होतं किंवा AIML टेक ब्रांचेस पाहिजे होत्या. तर मग दादा याचा अर्थ काय झाला की मी काय म्हटलं होतं की ENTC मधून तुम्ही CSIT घेऊ शकता ते. मग त्याच ठिकाणी तुम्ही इन्क्वायरी करून बघा की CS साठी किती वॅकंट सीट आहे, IT साठी किती वॅकंट सीट आहे, जी काय टेक ब्रांचेस असेल त्यासाठी किती वॅकंट सीट आहेत. मग जर एखादा कॉलेज जर तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे ते जर ती सीट द्यायला तयार असेल CSIT, AIDS, AIML साठी, तर ती घेतलेली तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्हाला जास्त काही फिरावं लागणार नाही स्पॉट राऊंडमध्ये. स्पॉट राऊंडमध्ये काय होतं की जास्त तर मुलांची धावपळ जास्त होते, कारण की त्या ठिकाणी कसं असतं की मॅन्युअली उपस्थित राहावं लागतं. कारण की इकडच्या कॉलेजचा कट ऑफ थोडा कमी चालला, इकडच्या कॉलेजचा कट ऑफ जास्त राहिला, तर मग आपल्याला इकडून इकडे जावं लागतं. एखाद्या कॉलेजचा कमी जास्त होतो, तर त्या केसमध्ये आपली धावपळ जास्त होते. तर हा सोपा पर्याय, ज्या कॉलेजमध्ये ENTC भेटले त्या ठिकाणी व्हॅकन्सी चेक करून तुम्ही त्याच कॉलेजमध्ये टेक ब्रांचेससाठी जाऊ शकता. तर कॉलेज केव्हापासून स्टार्ट होणार आहे, तर तुमचं स्पॉट राऊंड ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू झाल्यानंतर त्यानंतरच तुमचे कॉलेज स्टार्ट होतील. अगोदर काही कॅप राऊंड 1 नंतर देखील काही कॉलेजेस सुरू झालेले, पण ते फक्त एक इंडक्शन असते. कॉलेजबद्दल थोडीफार माहिती किंवा सिलेबस ओरिएंटेड जे काही डाऊट्स असतील, कसं कोण तुम्हाला टीचर असणार आहेत, काय काय कॉलेजच्या फॅसिलिटीज आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला ओरिएंटेशनमध्ये दिलेल्या जातात. मग त्यानंतर तुमचं ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर कॉलेज स्टार्ट होतील. एक साधारणतः 15 तारखेच्या आसपास तुमचे कॉलेजेस किंवा काही कॉलेजेस ऑलरेडी स्टार्टेड आहेत, काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जवळपास 1 महिना झाला त्यावेळेसपासूनच स्टार्टिंग आहेत. तर एक 10, 11 किंवा 15 तारखेपासून तुमचे कॉलेजेस चालू होतील. प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळा डेट असेल त्या वेळेस ते कॉलेजेस चालू होतील. येणारे जे काही इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काही अपडेट्स आहेत त्या सर्वप्रथम येतात दादा CET वाला या YouTube चॅनलवरती. तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.